नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, लाखांदूर तालुक्यात अनेक घरांची पडझड। भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून विशेषतः लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली आहे। पावसामुळे अनेक गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून घरांची पडझड होण्याच्या घटना घडल्या आहेत। प्राप्त माहितीनुसार विरली बुजुर्ग गावात पावसामुळे 5 घरांची पडझड झाली आहे, तर कुडेगाव येथे एका घराचे मोठे नुकसान झाले आहे। यात वत्सलाबाई सावरकर, विमलाबाई थेर, मनोज शेंडे, जनार्दन राऊत, श्रावण बनसोड राहणार सर्व विरली बुजुर्ग येथील घर पडलेल्या नागरिकांची नावे आहेत। सदर घटनेची गंभीर दखल घेत विरली बुजुर्गचे ग्रामपंचायत सदस्य लोकेश भेंडारकर यांनी आंबेडकर वार्ड आणि गांधी वार्ड भागात पूरग्रस्त भागांची पाहणी केली। त्यांनी तलाठी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून पूरस्थितीची माहिती दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दरम्यान आतापर्यंत तालुक्यातील 5 मंडळापैकी मंगळवारी झालेल्या पावसाची बागडी मंडळात 214.5 मिलीमीटर ही सर्वात जास्त नोंद झाली आहे, तर विरली मंडळात 174.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्याचप्रमाणे लाखांदूर येथे 110.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मासळ येथे 142.6 मिलीमीटर, तर बारवा येथे 166.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मागील 2 दिवसापासून सुरू असलेले अतिवृष्टी आणि मोठ्या प्रमाणात होत असलेला पाऊस यामुळे विरली बुजुर्ग गावातील अनेक गावकऱ्यांचे घर पडलेले आहेत। त्यातच जनार्दनजी राऊत राहणार विरली बुजुर्ग यांच्याही घराची पाहणी केली असता पूर्णपणे त्यांचा घर पडलेला आहे। त्यांच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी होऊ शकत नाही आहे। शासनाला माझी विनंती आहे की अशा तात्काळ पडलेल्या घरांचं तात्काळ पंचनामे करावेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी, त्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात करण्यात यावी। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचेही प्रश्न आणि परे गेलेले आहेत आणि त्या परे गेलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी अशी भूमिका मी वार्ड मेंबर म्हणून आणि किसान क्रांती संघटनेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला करत आहे। विरली बुजुर्ग या गावामध्ये जवळपास 7 ते 8 घरं आतापर्यंत पडलेले आहेत। मी स्वतः त्यांच्या घराला भेट दिलेली आहे आणि त्यांच्या घराचे पंचनामे सुद्धा करण्यासाठी माननीय तलाठी साहेब, कोतवाल साहेब आणि माननीय तहसीलदार साहेब यांना सुद्धा मी फोनवरून बोललेला आहे। तलाठी साहेबांनी भेट दिलेली आहे, पंचनामे सुरू आहेत, परंतु नुसतं पंचनामे करून चालणार नाही, तर या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी आणि यांची बाहेर राहण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात यावी हीच विनंती मी या ठिकाणी करतो आहे।